हाय नमस्कार मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? तर आजचा आपला ब्लॉग स्पेशल होणार आहे रिक्षावाल्यांसाठी, जे की ज्यांनी आता रिक्षा व्यवसायामध्ये आहे त्यांना माहिती आहे रिक्षाची कंडिशन काय आहे, रिक्षा व्यवसायाची कंडिशन काय आहे. बऱ्यापैकी रिक्षा व्यवसाय चालला आहे लोकांचा, नाही असं नाही, घर बागतंय. पण बरेचसे रिक्षावाले कर्ज वगैरे त्याच्यावर त्यांना फेडणं होत नाही, काय नाही. तर मला नवीन रिक्षावाल्यांना एवढं सांगायचं आहे की तुम्ही जर नवीन रिक्षा घ्यायचा विचार करत असाल तर तुम्ही प्लीज या नवीन रिक्षाच्या भानगडीत पडू नका. नवीन रिक्षा घेऊन तुम्ही नवीन कर्ज करून तुमच्या अंगावर 2-3 लाखाचं कर्ज करून फसवू नका. कारण की आता व्यवसाय तेवढा राहिलेला नाही, व्यवसाय पूर्णपणे डंप झालेला आहे, रिक्षाची संख्या वाढलेली आहे. आणि विशेष म्हणजे मित्रांनो तुम्हाला सांगू का की 5 वर्षापूर्वी मीटर वाढलं आहे. 5-5 वर्षांनी मीटर वाढतो. ह्याच्या आधी 18 रुपयाचा मीटर होता, 18 रुपये किलोमीटर. आता 12 रुपये किलोमीटर मीटर होता आणि 1.5 किलोमीटरला 18 रुपये भेटायचे. आणि आत्ताचा मीटर जो आहे तो 25 रुपये 1.5 किलोमीटरला आहे आणि 17 रुपये किलोमीटर आहे. म्हणजे 12 आणि 17 म्हणजे फक्त 5 रुपयाची वाढ 5 वर्षानंतर झाली. आता परत ही 5 वर्षापूर्वी वाढ झालेली आहे. या 5 वर्षात कुठल्याही प्रकारची वाढ झालेली नाही आहे. तुम्हाला सांगतो या 5 वर्षामध्ये सिलेंडर वाढला, पेट्रोल वाढला, CNG वाढला, आपले सगळे घर खर्च वाढले, आपल्या घरात मुलाबाळांचा खर्च वाढला, शाळा कॉलेज कोणाचं घर भाड्याने असेल तर त्याचा घराचं भाडं वगैरे या सगळ्या गोष्टी वाढल्या. पण मित्रांनो रिक्षाच्या व्यवसायामध्ये काही रिक्षाच्या मीटरची वाढ झालेली नाही आहे. त्यातल्या त्यात जर आपण कस्टमरला म्हणलं की बाबा कुठे जायला एक 10-20 रुपये जास्त होतील तर कस्टमर पण चिडतात. कारण साहजिक आहे ना, शेवटी त्यांनाही महागाईची झळ आहे. तर माझं नवीन रिक्षावाल्यांना एवढंच म्हणणं आहे की तुम्ही जर रिक्षा काढायचा म्हणजे विचार करत असाल तर नवीन रिक्षा घेऊन किंवा नवीन रिक्षा व्यवसाय चालू करायचा असेल तर करू नका. सगळ्या गोष्टी महाग झालेल्या आहेत. अक्षरशः जर रिक्षाचं काम निघलं तर रिक्षाचं मटेरियल पण महाग झालेलं आहे. तुम्ही जर गॅरेजला गेले तर गॅरेजवरती गॅरेजवाल्यांची मजुरी पण वाढलेली आहे. रिक्षाचं मटेरियल महाग झालेलं आहे. जे मटेरियल आपण 200-300ला घ्यायचो आता ते 1300-1400ला घ्यावं लागतं आहे. आणि आत्ताच्या ज्या गाड्या आहेत त्या म्हणजे पूर्ण सेन्सर वाईज आहे. एक जरी सेन्सर गेला तर 1,500च्या पुढंच खर्च आहे त्याला. तर माझा आजचा ब्लॉग आहे तो रिक्षावाल्यांसाठी आहे. सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही दुसरा काहीतरी व्यवसाय करा, भाजीपाला विका किंवा फळं विका, पण रिक्षा व्यवसायामध्ये तुम्ही येऊ नका. जर तुम्ही आलात तर मग तुम्हाला पण जाळा सोसावे लागतील. आत्ताचे जे रिक्षावाले आहेत त्यांना कंडिशन विचारा, खूप भयान कंडिशन आहे मित्रांनो. सगळीकडे रिक्षा आहे, पॅसेंजर तेवढे भेटत नाही, पॅसेंजर तेवढे नाही आहेत. कोणी म्हणतं मी सकाळी 8 वाजता आलो, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 1,000 रुपये गेला. तर कोणी म्हणतं मी सकाळी 6 वाजता आलो, दुपारी 1 वाजेपर्यंत 2,000 गेला. तर कुणाच्याही बोलताना तुम्ही बोलू नका, कुणाच्यावरही विश्वास ठेवू नका मित्रांनो. तुम्हाला खरं म्हणजे आत्मीयतेने सांगतो. आणि बरेच रिक्षावाल्यांनी ह्याच्या आधी पण व्हिडिओ टाकले, आपले मित्र जे आहेत आपल्या रिक्षावाल्यांकरता व्हिडिओ टाकतात. तर बऱ्याच जणांनी व्हिडिओ टाकलेत की नवीन व्यावसायिकांनी नवीन रिक्षा चालवायचा विचार करत असेल तर तुम्ही कर्ज करायच्या भानगडीत पडू नका. हां मित्रांनो, तुम्हाला जर बघायचं असेल खरंच रिक्षा म्हणजे आम्ही बोलतोय की आम्हाला असं वाटतं, तुम्हाला असं वाटत असेल की आम्हाला असं वाटतं की बाबा नवीन लोक नको यायला, तर तुम्ही कोणाची तरी शिफ्टने रिक्षा घ्या, त्याला 200 रुपये शिफ्ट द्या, महिनाभर शिफ्ट जाऊ द्या मित्रांनो. आणि मग ती 1-2 महिने रिक्षा चालवून बघा आणि मग तुम्ही ठरवा नवीन रिक्षा घ्यायची का नाही किंवा नवीन रिक्षाचं कर्ज करायचं का नाही. आता रिक्षा घेणं सोपं राहिलं नाही. 2.5 लाखाची रिक्षा आहे ती 1 लाख रुपये व्याज भरावं लागतं. 3 लाखापर्यंत 3.5-4 लाख रुपयेपर्यंत आपले पैसे जातात. आज 4 लाख रुपये जर व्याज भरत तोपर्यंत आपण काय कमावणार, काय घरी राहणार, काय आपण बाकीचं कर्ज फेडणार किंवा काय इतर सणवार येतो, मुलाबाळांना काय म्हणून लागत नाही. या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करूनच पुढचं पाऊल उचला. तर मित्रांनो, ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.